वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला मुन्नी गुरु पाहिजे साधकाला। गुरुचे घराणे असावे समर्थ म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ। आता आपण पाहत आहोत श्री साई चरित अध्याय 31। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी झाले कथन सप्तशृंगीच्या भक्ताचे आख्यान। माधवरावांचा नवसही पूर्ण साई फेडून घेववीत। कैसे दिदले स्वप्नी दर्शन खुशाल शेठ रामलाला लागून। कैस्या परी घेतले ठेवून अनिर्वाण रामलाला। त्याहून अपूर्व ही प्राकृत कथा श्रोता परिसी जे अतिसादरता। संन्यासी एक मानसा जाता कैसा निजमुक्तता लाधला। कैसा मानकर नुलकर मेघा यांचाही हेतू पुरविला अवघा। हे तर नरपरी एक क्रूर बाधा निजपदी जागा दिदली। कथा आहेत अतिविस्तृत ग्रंथ विस्तार होईल भोत। कथीन संक्षिप्त सारभूत होईन निजहित सारक। अंतकाळी जैसी मती तैसे प्राण्यास लाभे गती। किडे भीतीने भ्रमर होती हरिणी प्रीती जड मरत। अंतकाळी जे जे ध्यान ते ते रूपे पुनर्जनन। भगवतपती झाली आलीन जन्मविहीन होई जो। याच करता नामस्मरण लाविला अभ्यास हेच कारण। प्रसंगी जावे न गांगरून अंती आठवण राहावी। आयुष्यभर जागृत राहिला अंतकाळी जरी का निदेला तर तो शेवटी फुकट गेला यदर्थ केला सत्संग। म्हणून जे भक्त भावार्थी जे जीव निरवती संता हाती की ते जाणती गती निर्गती। अंती जे सांगाती ते एक ये आरतीची गोड कथा। साई समोर घडलेली वार्ता ऐकता दिसेल श्रोतया चित्ता भक्तवत्सलता साईची। कोठे मद्रास कोठे शिर्डी कोठे मानस सरोवर दरडी। कैसे भक्ताचे भरता घडी आणि तो ओढीत पायापाशी। एकदा एक मद्रासी संन्यासी विजयानंद नाम जयासी। मद्रासेहुनी मानस सरोवरासी मद उल्हासी निघाला। एक जपानी प्रवाशाचा नकाशा मानस सरोवराचा पाहून निश्चय झाला मनाचा दर्शनाचा उत्कट। वाटेत लागला शिर्डी गाव करणी पडला बाबांचा प्रभाव। दर्शनाची धरुणी हाव आले ठाव शोधित। साई महाराज मोठे संत कीर्तिमंत जगत विख्यात। ऐकून धरला दर्शनी हेत थांबले मार्गात जाताना। होते तेव्हा शिर्डी माझी हरिद्वारचे स्वामी सोमदेवजी। उभयता भेट सहजी भक्त समाजी झाली। तयास मग संन्यासी पुसती मानस सरोवर ते दूर किती। 500 मैल स्वामी म्हणती गंगोत्री वरती आहे ते। तेथे बर्फ फार चिपडते 50 कोसात भाषा बदलते। भूतानवासिया शंका येते परस्ता ते भवपीडा। स्वामीमुखीचे वर्तमान परसोनी संन्यासी खिन्न वदन। झाले तयाचे दुश्चिंत मन चिंता निमग्न झाला तो। घेतले साईबाबांचे दर्शन घातले पायी लोटांगण। चित्त झाले सुप्रसन्न बैसले आसन घालूनी। तो बाबांची खवळली वृत्ती मग ते मंडळीच म्हणती द्या हाकलून या संन्याशाप्रती नाही संगती कामाची। आधी संन्यासी तो नवा बाबांचा स्वभाव नाही ठावा। जरी खजील जीव झाला जीवा पाहत सेवा बैसला। प्रातःकाळीचा दरबार मशिदीत मंडळी चिक्कार। भक्त उपचार पूजा संभार पाहून तो गार झाला। कोणी बाबांचे पाय धुती पळीत अंगुष्ट तीर्थ घेती। शुद्ध सद्भावे सेवन करती नेत्रस्पर्शती तै कोणी। कोणी लावती तयास गंध कोणी फासीती अत्तर सुगंध। ब्राह्मण शूद्रादी जाती निर्बंध गेले संबंध विसरोणी।
बाबा जरी भरले रागे, संन्यासी उचंबळला अनुरागे, तयाचे पाऊल न निघे मागे, बसल्या जागी उठेना. राहिला शिर्डीत 2 दिवस, इतक्यात पत्र आले तयास, अत्यवस्थ माता गावास, त्याने तो उदास झाला. आईस भेटावे आले मनी, परत जावे स्वदेशा लागुनी, परीन बाबांची आज्ञे वाचुनी, पाऊल तेथून काढावे. मग ते पत्र घेऊन हाती, संन्याशी गेला मशिदी प्रती. बाबास करू लागला विनंती, मातेची स्थिती निवेदुनी. महाराज साई समर्था, मनी मातेच्या भेटीची आस्था, आज्ञा दिजे प्रसन्न चित्ता, मज मार्गस्था कृपा करी. धावून लागला बाबांच्या चरणी, होईल की आज्ञा कृपा करुणी. माता प्राण कंठी धरुणी, असेल धरणी खिळेली, असेल पाहत माझी वाट, घेऊ द्या मद दृष्टी भेट, होतील तिचे सह्य कष्ट, सुखे शेवट होईल. साई समर्थ अंतर्ज्ञानी, त्याचेच आयुष्य सरले जाणोनी, वदती काय तया लागुनी, चित्त देऊन ते परिसा. होता इतक्या मातेचा लळा, तरी का हा वेश स्वीकारिला, साजेना ममत्व या वेशाला, कलंक भगव्याला लाविला. जा बैसत्वा व्हावे न उदास, जाऊ दे की थोडे दिवस, कर मग पुढील विचारास, धीरत्वा चित्तास धरावा. वाड्यात असती बहुचोर, कवाडे लावून राहावे हुशार, सर्वस्वाचा करतील अपहार, घाला आणि वार घालतील. वैभव कधीही नव्हे शाश्वत, शरीर तो सर्वदा अनित्य, जाणून मृत्यू नित्य सन्निहित, धर्म जागृत ठेवावा. देह स्त्री पुत्रादिकी, अहम अभिमान जो लोकी, तत्प्रयुक्त तापत्रिकी, अनर्थ आहे की या नाव. तुझ्या अनर्थ आमुष्किक, उभयही भोग अनर्थावाहक, तयांचा त्याग निःशेष. आद्योत्पादक आनंदा संसारास, तयाचाही त्याग निःशेख. आद्योत्पादक आनंदा संसारास जे जे विटले, अडळ हरिपदी ते विनटले, तयाच्या बंदाचे बिरडेच फिटले, धरणे उठले अविद्येचे. हरिभजन स्मरणाची घडी, पाप ताप दैन्य दवडी, ध्यानासी आणता भाऊ आवडी, संकटी उडी घालितो. तुझी पूर्व पुण्याई घन, तेनेची आलासे हा ठाव ठाकून, आता मदवचनी द्यावे अवधान, करुणी घे साधन जीवाचे. उद्यापासून भागवताचे परिशीलन करावे साचे, 3 सप्ताह त्या ग्रंथाचे, काया वाचा मने करी, होऊन या निर्वासन, करी त्या ग्रंथाचे श्रवण, अथवा मनोभावे वाचन, निधिध्यासन तत्पर. प्रसन्न होईल भगवंत, सर्व दुःखाचा करेल अंत, होईल मायामोह शांत, सौख्य अत्यंत लाभेल. होऊन या सुचिरभूत, ठेवून हरिचरणी चित्त, संपादिये सांगव्रत, मोहनिर्मुक्त होशील. आला निकट स्वदेहा अपाय, पाहुणी बाबांनी हाच उपाय, योजिला वाचविला रामविजय, जेणे मृत्युंजय संतोष्टे. दुसरे दिवशी प्रातःकाळी, सारोणी मुखमार्जन अंघोळी, वाहुणी बाबासी पुष्पांजली, चरणधुळी वंदिली. बगलेत मारले भागवत, पाहिजे वाचा वयास एकांत, लेंडी स्थान मौजेचे शांत, पडले पसंत तयासी. गेले बैसले घालून आसन, सुरू केले पारायण, संन्यासीच ते भगवतपरायण, केले संपूर्ण 2 सप्ते. करू घेता 3रा सप्ताह, वाटली एकाएकी अस्वस्थता, वाढ लागली अशक्तता, टाकीला अपुरता तैसाच. आला वाडियात परतून, काढले कष्टे दिवस 2, उजाडता 3रा दिन, बुवानी नयन झाकिले, ठेवोनिया निज शरीर, फकीर बाबाचे मांडीवर. संन्यासी झाला तेथे स्थिर, मुक्त शरीर विदेही. संन्याशाचे देहावसान, होता बाबास निवेदन, झाले तयांचे आज्ञापन, देह दिनभर ठेवावा. टाकू नका इतक्यात पूर्ण, होईल त्याचे पुनर्जीवन. लोकांनी बहु आशा धरून, केले रक्षण देहाचे. गेला एकदा प्राण निघून, तो काय ये मागे परतून. परी बाबांचा शब्द प्रमाण, देहाचे जतन ते केले, परिणामी ते फळाले. निवारसी प्रेत रक्षिले गेले, पोलिसाचे संशय पिटले, जीवन कसले मेल्याचे.
हे काय बाबांस नव्हते ठावे, की मेलेले कैसे उठवावे, हेतू की योग्य चौकशी आभावे, भुईत दाटावे त्या प्रेता. निवारसीचा राजा धनी, चौकशी करी आकस्मिक मरणी, व्हाविना आधीच प्रताची दाटणी, म्हणून बतावणी बाबांची. असो पुढे हे सर्व झाले, यथाविधी प्रेत ते संस्कारिले, योग्य स्थळी मग ते पुरले, कार्य उरकले संताचे. ऐसीचा अनेक एक वार्ता, श्रोतिया लागी कथितो आता, परिसा क्षणभर सादर चित्ता, दिसेल व्यापकता साईंची. अध्यायाच्या सुरुवातीला नेहमीप्रमाणे गणपती, सरस्वती, सद्गुरू, कुलदैवता, सीतारामचंद्र आणि सद्गुरू साईनाथ महाराज यांचं दर्शन घेऊन त्यांच्या नावाचा उदो उदो करून पुढे आपण अध्यायाला सुरुवात केली आहे. तर मागच्या अध्यायात आपण बघितलं, माधवरावांचाही नवस पूर्ण करून घेतला. त्या सप्तशृंगीचा जो उपाध्ये होता त्याला पण शिर्डीला जायला माणूस भेटला. खुशाल शेठला रामलालाला स्वप्नात दर्शन दिलं. रामलाला बाबांच्या अंतापर्यंत तिथं राहिला. आता अशीच एक कथा आपण ऐकूया. आता कुठे मानस सरोवर, कुठे मद्रास आणि कुठे शिर्डी. मग एक संन्यासी आहे, त्याला मानस सरोवराला जायचं होतं. मंडळी इथं मोठ्या अभिमानाने किंवा देवताचं स्मरण करून सांगते की आमच्या नशिबात मात्र तो योग होता आणि आम्ही मानस सरोवर काठी 3 दिवस राहिलो होतो आणि कैलासाची परिक्रमा देखील आमच्या हातून झाली. अर्थात ती शंकरानेच करून घेतली, बाबांनीच करून घेतली. आता आपण ही कथा पुढे बघूया. मानकर, नुलकर, मेघा यांचा पण हेतू कसा पुरविला हे त्यांनी बघितलं. शिवाय एका माणसाला एका ह्याला क्रूर बाधा झाली होती. हे तर नरपरी एक क्रूर बाधा. त्या बाधा जो भूत होता त्याला पण बाबांनी आपल्या निजपदी स्थापना दिलेली आहे. आता त्या अंतकाळी आपल्या मुखामध्ये जे नाव असतं तसाच जन्म आपल्याला होतो, असं सगळीकडं म्हटलेलं आहे. किडे भीतीने भ्रमर होते, हे माहिती आहे ना. कीटक भृंग कीटक न्याय हा शब्द आहे बऱ्याच पोथ्यांमध्ये आपला. तर त्याचा अर्थ आहे की तो भुंगा जे किडे पकडून नेतो, आळी किंवा काय जे असतं ते, तर त्याला तो रोज टोचतो आपल्या त्या अणकुचीदार पायाने किंवा भुंगा. आणि त्या भुंग्याच्या भीतीनं शेवट एक वेळ अशी येते की तो किडाच भुंगा होतो. दुसरं काय आहे, हरिण प्रीती. म्हणजे हरणावरती एकदा प्रीती जडलेली असली की ते जड मरत काय पुढे अंतकाळी ध्यान जसं असेल तसं होतं. इथं हरिण प्रीतीचा अर्थ मलाही लागलेला नाही आहे. तर अजून एक आपली कथा सांगितली जाते बघा, वाके. तर एक म्हातारी असते आणि ती मरणपंथाला लागलेली असते आणि ती फक्त वाके बोलत असते. तर लोकांना काय वाटतं, वासुदेव केशव. आता पूर्ण नाव घेता येत नाही, पण म्हातारी एवढंच म्हणताय. पण म्हातारी मरते आणि तिचा पुनर्जन्म त्याच घरामध्ये एक वासरू होतं ते, किंवा गाय होते, वासरू होतं ते. आणि मग ते बोलते तोंडाने की मी मरताना वाके म्हणजे वासरू केरसुनी खातंय असं म्हणत होते आणि त्यामुळे मला हा जन्म आलेला आहे. म्हणजे अंतकाळी जे तुम्ही इच्छा करता, जे तुमच्या नजरेसमोर असतं तेच तुम्हाला जन्म येतो. मग एखादा आयुष्यभर जागा राहिला, देवाचं नाव घेत राहिला, पण अंतकाळाला काही देवाचं नाव आलं नाही, तर त्याचा जन्म हा फुकट गेलेला आहे. कुठे मद्रास, कुठे शिर्डी, कुठे मानस सरोवर, पण बाबांना जे आपल्याजवळ आणायचं आहे त्याला बाबा बरोबर ते आणतात. असाच एक मद्रासहून मनुष्य निघाला, विजयानंद नावाचा संन्यासी, आणि त्याला मानस सरोवराची यात्रा करायची होती. मग आता ते फिरत मद्रास ते महाराष्ट्र पण काय लांब आहे का, जवळ आहे का? कन्याकुमारीपासून कुठे चालत बरं, तेव्हा काही वाहनं नव्हती. डोंगरदऱ्या चालत तो माणूस महाराष्ट्रापर्यंत पोचला आणि तिथूनच पुढे मग मनमाड मार्गे एम पीमधनं यूपीमधनं पलीकडं क्रॉस करून गेलं की नेपाळ मार्गे मानस सरोवर, किंवा मग भारतातून जायचं तर नथुला पास मार्गे. हे आत्ताचे मार्ग आहेत आणि आत्तासुद्धा ती परिक्रमा प्रचंड कठीण आहे. त्या काळात तर कसे लोक करत होते देवाला माहिती, पण तो एकंदरीत शिर्डीपर्यंत आला आणि बाबांनी शेवटी आपल्याजवळ त्याला बोलावून घेतला. बाबांची महती ऐकून तो दर्शनाला तिथं आला बाबांच्या. तेव्हाच हरिद्वारचे एक स्वामी सोमदेव म्हणून होते, ते पण बाबांच्या दर्शनाला आले होते. मग दोघांमध्ये भेट झाली. मग त्या संन्याशाने विचारलं, मानस सरोवर किती लांब आहे? स्वामी म्हणले 500 मैल लांब आहे, गंगोत्रीच्या वर आहे. म्हणजे आपण इकडं जरी 4 धाम गेलं, गंगोत्री, यमुनोत्री
आणि मूळ जो गंगोत्रीचा ओघ आहे, जिथून उगम आहे गंगोत्रीचा, त्याला काय हे म्हणतात, गोमुख म्हणतात, तिथून उगम आहे. त्याच्या पलीकडं पण मानस सरोवर आहे. मग शेवटी तो हिमालयातच आहे ना सगळं. कुठून कसंही, तिबेट काय, नेपाळ काय, किंवा भारतातले आपले भाग काय, सगळा शेवटी हिमालयाचा भाग आहे. तर ते म्हटले की तिथं तेव्हा तर काय ते भूतान तिकडे गेलेलं नव्हतं, आपल्याच देशामध्ये होतं. पण म्हटले भूतानवासियांना शंका येते, तिबेटी लोकांना, प्रत्येक 50 कोसाला तिथं भाषा बदलते आणि परका माणूस असला तर त्याला ती लोक त्रास देतात, असं त्या स्वामींनी सांगितलं. मग संन्यासाचं चेहरा बिचारा उतरला की मला तर तिकडे जायचं होतं, आता काय करू. मग बाबांचं दर्शन घेतलं, पायी लोटांगण घातलं. मनाला त्याची प्रसन्नता होती, पण तेव्हा बाबा त्याच्यावर खवळले. बरं, त्या मंडळीला म्हणले, हा कशाला संन्याशी आणला इकडं, ह्याला हाकलून द्या. एक तर तो संन्यासी आधी नवा, त्याला काही बाबांचा स्वभाव माहीत नव्हता की बाबा वरून कठोर बोलले तर त्यांचं त्यामागे काहीतरी एखादी कारण असतं, त्याशिवाय बाबा असे वागत नाहीत. मग खजील झाला, थांबला आणि बसला. सेवा केली, लांबूनच बघतो बाबांचा दरबार कसा आहे. लोक येतात, कोण पाय धुतं, कोण गंध लावतं, कोण पाठ दाबतं. ते मागच्या अध्यात नाही बघितलं आपण, एक बाई इतकं जीव काढून बाबांचं पोट दाबायची. तर अशी पण सगळ्यांच्या मनामध्ये कसं असायचं, सेवा असायची. ब्राह्मण शूद्र कुठल्या जातीचं काय नाही, सगळे जातीपाती विसरून बाबांची सेवा करत असत. तो फक्त बघत होता. बाबा जरी रागावले तर त्याला काही त्याचं मन मात्र असं उचंबळून आलं आतून आनंदाने, आणि त्याला काही निघत नव्हतं, तिथून पाय निघत नव्हता. तेवढ्यात त्याला पत्र आलं तिकडून की आई अत्यावस्था आहे बाबा, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. मग हा गेला आणि बाबांना त्यांनी ते पत्र पायाशी ठेवलं. बाबा म्हणले, काय बाबा कसलं पत्र आहे. म्हणे, महाराज साई समर्था, आईच्या भेटीची आता मला ओढ लागली, मी आता इथनं परत जातो आणि माझी आईचं म्हणजे डोळा भेट तरी घडू दे. ती म्हणे वाट पाहत असेल माझी मरणोन्मुख परिस्थितीमध्ये. आता मग तिचा शेवट तरी माझी भेट झाली तर सुखानं होईल. आता स्वामींना अंतर्ज्ञान होतं, एक तर मद्रास काही जवळ नव्हतं ना जायला, परत जायला. पण त्यांना कळलं होतं की त्याच्या आईचं नाही, पण त्याचंच आयुष्य आता संपत आलेलं आहे. मग एवढा म्हणले, तुला आईचा लळा होता तर संन्यासी झालासच कशाला. संन्याशाला कुठल्या गोष्टीचा मायामोह नसावा. तू या भगवा कपड्यांना कलंक लावलायस, तर आता कशाला उदास होतोय. जाऊ दे, ही माया ममता सोडून दे, थोडे दिवस राहा, मग आपण पुढचा विचार आपण करूया. तू जरा मनामध्ये धीर धर. आणि बघ बरं, त्या वाड्यामध्ये अनेक चोर असतात, दरवाजे लावून नीट हुशारीने राहा, आपल्या सर्वस्वाचा अपहार करतील. मग एक प्रकारे बाबांनी तो उपदेशच केला की बाबा, हे शरीर पण आपलं शाश्वत नाही आहे, आपले कुठली संपत्ती शाश्वत नाही आहे, पण मृत्यू हा मात्र आपल्या सन्निध असतो. तर आपला धर्म नेहमी माणसाने जागा ठेवावा. आपण नेहमी स्त्री पुरुष म्हणजे नवरा बायको मुलं, माझा संसार, माझं वैभव, याच्यामध्येच आपण अडकलेले असतो. तापत्रिकी आता बघा, मागच्या अध्यात पण मी कुठंतरी हे सांगितलं आहे तुम्हाला की माणसाला 3 प्रकारचे त्रास असतात, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. तर या तिन्ही त्रासांचं सविस्तर वर्णन समर्थ रामदासांनी आपल्या दासबोधात केलं आहे, आणि त्याची एक मोठी आवृत्ती मिळते संपूर्ण अर्थासहित. त्यामध्ये या सर्व तापांचं हे दिलेलं आहे वर्णन. हे त्रिविध ताप किंवा तापत्रिकी म्हणजे 3 ताप. तर ऐहिकी अनर्थ असतं, ह्याला सगळ्याला ऐहिक नाव असतं. दुसरा अनर्थ आमुष्किक. आमुष्किक म्हणजे काय, पारलौकिक. आणि तिसरा जो आहे जे परलोकामुक, परलोक ही मोक्ष प्रतिबंधक, अधोमुख सर्वदा ते नाही पुण्योपजे. मध्ये काय असतं, ज्यांना मोक्ष पाहिजे असतो, परलोक पाहिजे असतो, पण तिथे पण मोक्ष तुम्हाला मिळत नाही. मग तुम्ही अधपतनाकडेच जात राहता. आणि मग तुमचं कसं असतं, जो काय पुण्य संचय केलेला असतो तो पण तुमचं मन तुमच्या या इतर गोष्टीमध्ये अडकल्यामुळं तो संपत जातो. तर त्यामुळे संसाराला जे विटले, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं मन अडकलं नाही, तर अशी लोक मात्र हरिपदी जाऊन पोचलेले आहेत. मग थोडक्यात एक उदाहरण एक रामदासी पण सांगतात बघा. एका कीर्तनात सांगितलं की तुम्ही बँकेमध्ये जेवढं बॅलन्स टाकता का नाही, तर तुम्ही काढता पण. आता केलं, मी खूप पुण्य केलं, ग्रंथ वाचले, तीर्थयात्रा केल्या, पण प्रत्येक वेळी आपण काहीतरी मागतो ना, देवा असं घडू दे, देवा तसं घडू दे, म्हणजे आपण पैसे काढत राहतो, ते पुण्य काढत राहतो, मध्ये संपलेलं असतं. म्हणून हरिभजनी तुमचं मन कायम सतत ठेवत राहा, आणि अंतघडीला तर नक्कीच ठेवत राहा. हरिभजनाची गोडी ठेवा कायम तुम्हाला, तर तो तुमच्या संकटी उडी घालतोच तो तुमच्यासाठी. तुमचे बंधन जे आहेत त्याची बिरडे म्हणजे नाड्या तुटल्या म्हणूनच समजा.
म्हणजे एकंदर त्याला ते समजवलं, बाबा हा देह नाशिवंत आहे, आता हरीचं भजन केलं पाहिजे माणसाने. आईच्या नादानी समजवलं, पण ते थोडक्यात त्याच्यासाठीच होतं ते. आणि मग त्याला भागवत दिलं की तुझी पूर्वपुण्य गहन आहेस म्हणून तू इथं आलास, आता माझं लक्ष दे, मी सांगतो ते, आणि आपल्या जीवाचं तू संपन्न करून घे, आणि उद्यापासून तू भागवत वाचायला घे. 3 सप्ताह 3 आठवडे याचं तू पारायण कर, काया वाचा मने त्याच्यामध्येच स्वतःला झोकून दे, बाकीच्या गोष्टींचा विचार करू नको. मग त्याने घेतलं बाबांचं, ते ऐकलं, सकाळी सुचिरभूत झाला, परमेश्वराच्या चरणी पाय ठेवलं, डोकं ठेवलं, बाबांच्या पायावर डोकं ठेवलं, आणि निकट स्वदेहा पाय म्हणून बाबांनी हा उपाय योजला की त्याचं आता मरण तर आलं आहे, पण मग त्याचं निदान किमान त्याचं ते मन कायम हरिचरणी गुंतावं. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी यानं आंघोळ केलं, सकाळचे विधी उरकले सगळे, बाबांच्या पाया पडला, आपलं बगलेस मारलं भागवत आणि गेला. आता एकांत पाहिजे म्हणून कुठं गेला, लेंडी स्थानाला जाऊन बसला, आणि तिथं त्यानं पारायण सुरू केलं. 2 आठवडे पारायण चांगलं झालं, पण 3ऱ्या आठवड्यात त्याच्या जीवाला अस्वस्थता वाटू लागली, एकदम अशक्तता, जीव घाबरा झाला. आता काय करायचं, मग वाड्यात परतून आला. 2 दिवस कसे तरी कष्टाने त्या वाड्यामध्ये काढले, आणि 3रा दिवस उजाडता बुवाने नयन झाकले. ठेवून आणि जे शिर फकीर बाबाचे मांडीवर, बाबांच्या मांडीवरती डोकं ठेवून तो तिथे झालं, त्याचं देहावसान झालं. किती पुण्यवान बघा, बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून त्याचा देह गेला. मग बाबांना हे कळलं ह्याचं संपलंय. मग त्यांनी लोकांना सांगितलं, ह्याला दिवसभर ठेवा, इतक्यात काही ह्याला पुरू नका, बघा हा परत जिवंत होणार आहे असं सांगितलं. पण त्यामागचं कारण दुसरं होतं, त्याचं आयुष्य संपलं होतं, तो काय पुन्हा जिवंत होणार नव्हता. एकदा प्राण निघून गेल्यावर काय पुन्हा येतो का? पण बाबांचा शब्दप्रमाणे म्हणून तो देह ठेवला. मग काय झालं, ते परिणाम फळ कसा आला बघा. आला तो चांगला तरुण माणूस होता ना, आणि अकस्मात तो मेला. तर आतासुद्धा बघा पद्धत आहे, हॉस्पिटलला देखील जर एखादा पेशंट ॲडमिट झाला आणि 24 तासाच्या आत जर तो गेला, तर त्याचा देह पोस्टमार्टमला पाठवावा लागतो, कारण काय घातपात झाला आहे का बघावं लागतं. तसंच त्या काळात देखील पद्धत होती, म्हणून ते पोलीस आले, बघून गेले का ना परका माणूस मद्रासकडचा, आणि आपल्या इथं येऊन हा मेला आहे, तर बाबा उद्या पोलिसांना काही हे होऊ नये म्हणून बाबांचा देह ठेवायला सांगितला. पोलीस बघून गेले, त्यांचे संशय फिटले मनाचे, आणि मग त्याला भुईमध्ये त्या ह्याला दिलं. बाबा एकदाची त्याला ती शेवटचा अंतिम जे काही विधी असतो तो करून टाकला. मग अशा रीतीनं काय असती, निवारसीचा राजा धनी, चौकशी करी आकस्मिक मरणी. मग मी आता सांगितलं तेच. मग अशा रीतीनं ते हे केलं, त्याचं प्रेत दफन केलं, आणि बाबांनी त्याला तिथे शिर्डीमध्येच आणि आपल्या चरणापाशीच मोक्ष दिला आहे. आता दुसरी कथा आपण ऐकूया. भक्त एक बाळाराम, मानकर ज्याचे उपनाम, होते बाबांचे भक्त परम, गृहस्थाश्रम करून. परिपुढे तयांची भार्या, पंचत्व पाहुणी आश्रम कार्या, व्यत्यय आला अंतरले स्थैर्या, परमेश्वर्या ते चढले. पूर्वजित फलप्राप्ती, लादली साई चरण संगती, जडली तेथे निश्चळ भक्ती, पूर्ण विरक्ती संसारी. आशा पाशे मुले बाळे, तोडून आहे बंद सगळे, या मानकर दैवागळे, संसारा वेगळे झाले. परमार्थद्वाराची अर्गळा, परसेवेची मोहनमाळा, घालून निजपुत्राचे गळा, ऐका टाळा दिदलासे. हाही एक जातीचा संन्यास, संन्यासाच्या परिभवस, परिजो नव्हे ज्ञानगर्भन्यास, उपजवी त्रास पदोपदी. म्हणून हा साई उदारमूर्ती, मानकरांची अनन्य भक्ती, कृपा करावी आले चित्ती, केली विरक्ती दृढ त्यांची. अनंत जन्मीचे संस्कार पटल, चंचल मन राहीना अचल, मनोराज्याचे तरंग प्रबळ, वैराग्य आढळ ठरेना. शिर्डीचं नव्हे माझे स्थान, मी तो देह कालानवच्छिन्न, दावावाया हे सप्रमाण, आज्ञा करीत मान करा. पुरे झाली आता शिर्डी, ही गे खर्ची 12 रोकडी, तपार्थ जाई मच्छिंदर गडी, सुख निर्वडी बसते ते. परसुनी ऐसे साई वचन, आज्ञा करुणी शिरसा वंदन, घालून साष्टांग लोटांगण, केले अभिवंदन पायाचे. होऊन या अतिविंत, वदे बाळाराम साई प्रत, नाही आपले दर्शन तेत, काय म्या तेथे करावे. येथे नित्य पायांचे दर्शन, घडे चरण तीर्थ सेवन, होई अहर्निश सहजी चिंतन, तेथे मी अकिंचन एकला. तरी बाबा आपणा विरहित, काय आहे माझे तेथे स्वहित,
हे आकळावया मी नाही समर्थ, धाडता मज की मर्त ते स्थानी. परीन भक्ते धरावा अल्प, निज गुरुसी ऐसा विकल्प. तत्काळ मनात उठला संकल्प, निर्विकल्प मानकर. म्हणे बाबा क्षमा कीजे, क्षुद्रबुद्धीचे विचार माझे. झालो शंकित तेने मी लाजे, शंकान साजे ही मज. मी तो आपुला आज्ञाधर, राहुनी नामस्मरण तत्पर. केवळ आपल्या सामर्थ्यावर गडावरही राहीन, तेथेही करीन आपुले ध्यान. आपल्या कृपामूर्तीची आठवण, आपल्याच पायांचे चिंतन. ह्याची निरंतर तप माझे. आनंद शरण मी तुम्हा प्रती, माझी गमनागमन स्थिती. दिदली असता तुम्हा हाती, हाका चित्ती विचार. तव आज्ञेची निज सत्ता, तेथेही मनास देईल शांतता. ऐसी तुमची असता समर्थता, व्यर्थ का चिंता वाहू मी. साई समर्थ ब्रह्म सनातन, ब्रह्म लिखित तयाचे वचन. पाहिल जो विश्वास ठेवून, घेईल पूर्ण अनुभव तो. मग बाबा वदती तयासी, सावधान होऊनी मनासी. परिसगा तू मद वचनासी, विकल्प सायासी पडू नको. जाई मच्छिंद्रगडी सत्वर, करी तपही करी प्रत्यही तप त्रिवार. काही काळ क्रमल्यावर, स्वानंद निर्भर होशील. ऐकतायसे आश्वासन, मानकरासी पडले मौन. पुढे मी काय बोलू दिन, गडाबी गमन आरंभी. पुनश्च लागून साई चरणा, पाहुणी उदी प्रसाद आशीर्वचना. मग मानकर स्वस्थ मना, मच्छिंदर भुवना निघाले. टाकून या ते रम्य स्थान, जेथे शुद्ध निर्मळ जीवन. मंद मंद वाहे पवन, समाधान पावले. ऐसे मानकर साई प्रयुक्त, आस्था गडावर साई वियुक्त. आचरते झाले तप यथोक्त, यथा नियुक्त राहून ते. पहा बाबांचा चमत्कार, तप निमग्न असता मानकर. प्रत्यक्ष दिदले दर्शन गडावर, झाला साक्षात्कार तयास. होई दर्शन समाधिस्ता, यदद्दी काही नाही आश्चर्यता. परी आसन स्थित उत्थान वसता, असता श्री समर्था देखिले. नाही केवळ दृष्टी देखिले, बाळकरामे समक्ष पुसले. का बाबा मज येथे धाडले, काय दिदले प्रत्युत्तर. शिर्डीत असता अनेक कल्पना, उठू लागले तरंगणाना. म्हणून तुझी या चंचल मना, गड प्रयाणा नेमिले. पृथ्वी आपादिकांच्या गारा, रचोनी रचिल्या या अंगारा. 3.5 हाताची या घरा, शिर्डी बाहेरा नव्हतो तुझ. आता जो येथे तोच की तेथे, पाहून येई स्वस्थ चित्ते. ठेवणे जे म्या पाठविले तू ते, ते येच निमित्ते तू जाण. असं पुढे मानकर, उद्दिष्ट काळ क्रमिल्यावर, यावया आपल्या मुक्कामावर. सोडला मच्छिंद्रगड त्यांनी, वांद्रे ग्राम वस्ती स्थान. यावे तेथे झाले मन, दादरपर्यंत पुण्याहून योजले प्रयाण अग्निरथे. गेले पुण्याचे स्टेशनावर, येता तिकीट घेण्याचा विचार. होता खिडकीपशी सादर, वर्तला चमत्कार तव एक. लंगोटी एक कटीप्रदेशी, खांदा कांबळी कुणबी वेशी. ऐसा एका अनोळखी प्रवासी, खिडकीपाशी देखिला. घेऊन दादरचे तिकीट, कुणबी फिरे मागे जो नीट. बाळकरामाची दृष्टादृष्ट, होताची तिकीट पातला. म्हणे तुम्ही कोठे जाता, दादरास बाळकराम म्हणता. तिकीट देऊन टाकले तत्वता, म्हणे हे आता तुम्ही घ्या. मीही जाणार होतो तेथे, परिमत कार्यार्थ येते. कर्तव्य आहे आठवले माते, म्हणून जाणे राहिले ते. वेचिताची गाठीचे दाम, तिकीट मिळविणे कठीण काम. तैजे लादे अविश्रम, संतोष परम मान करा. पुढे ते मोल चुकवावयाला, खिशातून जो पैका काढला. तोच तो कुणबी दाटीत घुसला, कोठे निसटला कळेना. तेव्हा तो कुणबी शोधावयाला, बाळकरामे प्रयत्न केला. पर तो सर्व निष्फळ गेला, येऊन ठेला अग्निरथ. नाही जोडा वाहन पायी, फटकुर एक बेसले डोई. खांदी कांबळ लंगोटी लावी, कुणबी भाई हा कोण. भाडे नाही थोडे थोडके, तेही देऊनी पल्लवचे रोकडे. कामजा आभाराचे साकडे, घातले हे कोडे नुलगडे. उदारा निरपेक्ष स्वांती, ऐसा हा कोण कुणबी वर कांती. राहून गेले अनिश्चितांती, लागली खंती मानकरा. तैसेच मग ते आश्चर्यचकित, धरून भेटीचा पोटी हेत. अग्निरथ जागेचा हालेपर्यंत, ठेले तटस्थ दारात. पुढे जेव्हा गाडी सुटली, समूळ भेटीची आशा खुंटली. म्हणून गाडीची खिळ पकडली, उडी मारली गाडीत.
गडावरील प्रत्यक्ष गाठ, तैसाच इकडे हा निराळा थाट. निराळा घाट, पाहुणे कुणब्याचा विचित्र थाट, लागली चुटपुट मानकरा. असो पुढे हे सद्भक्त, साईपदी पूर्णानुरक्त, दृढ श्रद्धा भक्ती संयुक्त, झाले कृतार्थ शिर्डीत. साई संलग्न पदाब्जरजी, साई नामाची घालित रुंजी. भक्त भ्रमर बालक रामजी, शिर्डी माझीच राहिले. घेऊन बाबांचे अनुज्ञापन, मुक्त रामजी सवे घेऊन. कधी कधी हे शिर्डी सोडून, करीत बाहेर भ्रमण. परी शिर्डी केंद्रस्थान, वेळोवेळी येत परतोन. अखेर झाले देह विसर्जन, परम पावन शिर्डीत. धन्य पूर्वकृत भागधेय, भागधेय म्हणजे सुदैव तुमचं भाग्य. होऊनी साईचा दृष्टी विजय, लागून तया पाहिलय, मरण निर्भय पावे जो. आता तिसरी कथा आहे तात्यासाहेब नुलकरांची आणि भक्ताची. तर पहिले आपण ही कथा ऐकूया. असेच एक बाबांचे भक्त बाळाराम मानकर होते. ते आणि त्यांची पत्नी दोघे पण बाबांचे परमभक्त होते. पुढे त्यांची बायको ती पंचत्वात विलीन पावली, म्हणजे ती मरण पावली. आता व्यत्यय आला, अंतरातलं स्थैर्य गेलं सगळं. परम ऐश्वर्य चढले, पण तरी पण कसं व्यत्यय आला. पूर्वाजित फलप्राप्ती, त्यामुळे साईंची संगत त्याला साई चरणाची संगत त्याला जडली. मग सगळं आशापाश, मुलं बाळं सगळ्याचे बंध तोडले. जे काही आहे ते मुलाच्या स्वाधीन केलं. आणि परमार्थाची आरगळा म्हणजे आडणा असतो दाराचा, तो आरगळा म्हणजे आडणा, तर तो उघडला. आणि हे परमार्थाच्या वाटेला थोडक्यात चालले. आपल्या मुलाला सगळं काय जे असेल ते दिलं. परसेवेची मोहनमाळा, घे बाबा हे सगळं तुझं. हा एक प्रकारचा संन्यासच आहे. आणि हा खऱ्या संन्यासापेक्षा देखील हा संन्यास कठीण आहे. म्हणजे संसारात राहूनच संन्यास विरक्त वृत्तीनं राहायचं, किंवा आपलं सगळं आहे ते मुलाबाळांच्या स्वाधीन करून आपण मोकळं व्हायचं, असा हा संन्यास सोपा नाही. अनंत जन्मीचं पुण्य होतं म्हणून तो शिर्डीला येऊन थांबला. पण मन चंचल, मन इकडे तिकडे धावायचं सारखं, किंवा संसाराच्या गोष्टी मनामध्ये यायच्या भले सोडल्या असल्या तरी. मग काय झालं, बाबांना हे कळलं ह्याचं मन चंचल झालेलं आहे. आणि बाबांना हे दाखवायचं होतं की सगळ्या ठिकाणी मी आहे भरलेला. देशकालांड वंचिनं, म्हणजे सगळीकडे मी आहे, कुठं मी नाही आहे. त्याला सांगितलं तू आता मच्छिंदरगडी जा आणि तिथं जाऊन तू तप कर, सुखनिर्वडीमय सुखाच्या निश्चयाने तू तिथं तपाला बस. मग त्याने लोटांगण घातलं. पण त्याच्या मनात आलं किंवा बोलला तो की बाबा तिथं तुमचं दर्शन नाही, तुमची सेवा नाही, तुमच्या चरणाचं तीर्थ नाही, तर मी त्या मच्छिंदरगडी जाऊन काय करू. मग थोडक्यात मला इथं शिर्डीलाच राहू द्या, मला कशाला पाठवते. पण मग लगेच त्याला वाटलं की आपल्या गुरुचं जे वचन आहे, एकदा गुरूंनी एखादी गोष्ट सांगितली की आपण मागे पुढे त्याचा विचार करायचा नाही. आता ते कल्याणा छाटी माहिती आहे ना, समर्थांची छाटी एकदा हवेनं उडाली आणि कुठे दरीमध्ये पडायला लागले. कल्याणा छाटी म्हणल्यावर कल्याणाने उडी मारली आणि ती छाटी घेऊन परत तो उडत वर आला. आता उडत कसा वर आला, तर समर्थांनीच त्याला तेवढं हे करून दिलं ना, ताकद देऊन तो वरती आला. तर ते गुरुचा शब्द काही खाली पडू दिला नाही. तसंच हे आहे इथं. तर म्हणे बाबा माझ्या मनात विचार आला खरा, पण मला माफ करा, माझी क्षुद्र बुद्धी आहे. मी कोण हा विचार करणारा की मी इकडं राहू का तिकडं राहू, तुम्ही जे सांगाल तसं आहे. मग बाबा म्हणाले जा रे, कशाला तू चिंता करतो, निवांत जा आणि त्या मच्छिंद्रगडावरती तू तपश्चर्या करीत राहा. तो म्हणाला बाबा ठीक आहे, शिर्डी काय मच्छिंद्रगड काय, कुठेही मी तुमचंच ध्यान करणार, तुमच्या पायाचं स्मरण करणार, तुमचीच मी सदैव आठवण करणार, तुम्हालाच मी अनन्य शरण आहे. मग असं बाबांनी सांगितलं जा. मग तिकडे गेला. बाबांनी सांगितलं 3 बार तप कर, म्हणजे काय तर तू खंड पडून देऊ नको. मग काही काळ गेल्यावर तुला मनाला म्हणे आनंद होईल. मग तो गेला, तिथं तपाला बसला. हवा चांगली शुद्ध आहे, मंद मंद हवा वारा वाहतो आहे, अशा ठिकाणी तो बसला. आता काही काळ गेल्यानंतर तो तपनिमग्न असताना त्याला बाबा दिसले. तिथं बाबांचा साक्षात्कार त्या मच्छिंद्रगडावरती देखील झाला. तर डोळे मिटून समाधी अवस्थेत वगैरे नाही, तर चांगलं जागृत अवस्थेमध्ये दिसला. बाबांना विचारलं त्याने, का हो बाबा मध्ये ते धाडले. तर बाबा म्हणले अरे शिर्डीत होतास ना, तर तुझ्या मनात अनेक कल्पना उठत होत्या, अनेक तरंग उठत होते, तुझं लक्ष एका जागी लागत नव्हतं. म्हणून मला सांगायचं की कुठेही राहिलास तरी मी तुझ्या सोबत आहे. शिर्डीत काय, शिर्डीच्या बाहेर काय, पृथ्वी आपादिकाच्या गारा रचून रचिले अंगारा.
म्हणजे कसं आहे की ते शेवटी सगळं ब्रह्मांड मीच रचलेलं आहे. अंगारामध्ये ते घर आहे, ते कशाचं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू सगळ्याचं आहे ना, तर तेच आहे ते. तर मी तिकडं तुला पाठवलं तर या निमित्ताने तू इकडं आलास, पण तुझ्यासोबत मी आहे याची तू काळजी करू नको. मग काय काळते ते क्रमिल्यावरती ह्याला आपल्या घरी जायची इच्छा झाली. मग तो आला तिथून आणि तिथून दादरपर्यंत जावं पुण्याहून. याचं बांद्र्याला होतं ठिकाण. तर दादरहून पुण्याहून दादरला जावं असा विचार केला. खिडकीपाशी जाऊन तिकीट काढणार. तोच एक कुणबी होता, खांद्यावर कांबळी, फक्त लंगोट नेसलेला असा प्रवासी होता. तो खिडकीपाशी दिसला. तो दादरचं तिकीट घेऊन मागं फिरत होता. तर त्या बाळक्रामाची म्हणजेच ह्या बाळासाहेब मानकराची दृष्टादृष्ट झाली. तर त्याने विचारलं, कुठं जात आहे? तर बाळक्राम बोलले, दादरला जातो आहे. तर म्हणे, हे तिकीट घेऊन टाका म्हणतो मी, मला पण जायचं होतं तिकडे, पण मला एक कार्य आठवलेलं आहे, तर मला त्या कार्यासाठी जाणं भाग आहे, तर माझं हे तिकीट तुम्ही घ्या. तर एक तर तिकीट पैसे देऊन पण तिकीट मिळायची मारामार असायची तेव्हा पण वाटतं. गर्दी असायची, काय असायचं. मग ह्यांना तर आहे तर तिकीट हातात मिळालं. तर त्याने आनंद झाला. ते म्हणले, ठीक आहे आता पैसे देतो. म्हणून त्याने खिशात हात घातला आणि पैसा काढेपर्यंत तो जो लंगोटी घालून कुणबी आला होता तो कुठतरी गर्दीमध्ये घुसून गेला, दाटीवाटीमध्ये, सापडलाच नाही. मग ह्यांना ते जीव वर खाली ना. लोक तेव्हा प्रामाणिक होते, चल मला तिकीट देऊन गेला बरं झालं असं नाही. ह्याच्या पायामध्ये जोडा नाही, एक पटकर अंगारा नेसले, एक कांबळी खांद्यावर टाकली. हा कोण आहे कुणबी? ह्याला याचे पैसे मला दिले पाहिजे. बरं थोडं थोडकं भाडं नाही आहे, पुन्हा ते दादर आहे, असा विचार करून ते त्याला शेवटपर्यंत शोधत राहिले. आणि मग तेवढ्यात ते अग्निरथ म्हणजे रेल्वे आली. अग्निरथ म्हणजे रेल्वे येऊन थांबली. पण काय ते जमेना. मग शेवटी जेव्हा गाडी सुटायची वेळ आली तेव्हा उडी मारून त्याच्यामध्ये चढले. म्हणजे एकदा ते तिकडे बाबा तिकडं भेटले, वरती गडावर भेटले. एकदा इकडे बाबांनी हात लावला, त्याला तिकिटाच्या पैशासकट खर्च नको तर त्याला हे करून दिलं. म्हणजे असं ते बाबांनी दाखवून दिलं 2 वेळा. मग त्याच्यानंतर तो येऊन शिर्डीतच राहिले कायमचे ते बाळकराम मानकर. आणि बाबा जेव्हा जेव्हा सांगायचे तेव्हा कुणाला मुक्तारामजी एक होते, त्यांना सोबत घेऊन ते बाहेर भ्रमण करायचे, शिर्डी सोडून बाहेर जायचे. पण मूळ केंद्रस्थान हे शिर्डीच राहिलं. वेळोवेळी शिर्डीत येत बाबांच्या दर्शन घेत आणि शेवटी त्यांचं देहविसर्जन देखील शिर्डीमध्येच त्यांनी देहत्याग केलेला आहे. धन्य तात्या साहेब लुलकर, धन्य मेघा भक्त प्रवर, अंती शिर्डीत भजन तत्पर, जिही कलेवर विसर्जिले. मेघा ते जेव्हा पावला पंचत्व, पाहते उत्तर विधान महत्व, आणिक बाबांचे भक्त सख्यत्व. मेघा तो कृतकृत्य आधीच, सवे घेऊन भक्त समस्त, स्मशान यात्रेस गेले ग्रामस्थ. बाबाई गेले स्मशानाप्रत, पुष्पे वर्षत मेघावर. होता मेघाचे उत्तर विधान, बाबाई झाले साश्रुलोचन. मायानुवर्ती मानवा समान, शोक निर्विण्ण मानस. प्रेमे बाबांनी निज करे, प्रेताच्छादिले सुमन्य करे. शोकही करुणे करुणास्वरे, मग ते माघारे परतले. मानवांचा उद्धार करती, ऐसे संत देखील भोवती. परी साईबाबांची ती महती, वर्णन किती करावे. व्याघ्रासारखा क्रूर प्राणी, तो काय मनुष्या परिज्ञानी. परी तोही लागे बाबांच्या चरणी, अगणित करणी बाबांची. या आरतीची रम्य कथा, परिसा नीट देऊनी चित्ता. मग कळेल बाबांची व्यापकता, समय चित्तता सकळी की. शिर्डीत एकदा चमत्कार झाला, असता सप्तदिन निर्णयाला. गाडा एक बैलांचा आला, राहिला उभा द्वारात. वरी एक प्रचंड व्याघ्र, गळा दयाचे साखळदंड. जखडून टाकीला उदंड, भेसूर थोंड मागिले कडे. त्याला काही होती व्यथा, दरवेशी थकले उपाय करता. संत दर्शन उपाय सरता, मांडला चित्तात याचे. होते ते दरवेशी 3, तो व्याघ्र त्यांच्या जीविकेचे साधन. गावोगावी खेळ करून, करते गुजराणा आपुले. फिरता फिरता त्या बाजूला, करणी आली बाबांची लीला. म्हणते दर्शन घेऊ चला, वाघही नेऊ ते ठाई. चरणतयाचे चिंतामणी, अष्टसिद्धी लोटांगणी. नवनिधी येती लोळणी, येती पायवणी तयाचे. माता ठेवू तया चरणी, दुवा मागू व्याघ्रा लागुनी. संतांच्या आशीर्वचनी, कल्याण होईल सर्वांचे. एतदार्थ ते दरवेशी, व्यागास उतरविती द्वारापाशी.
घट्ट धरुणी साखळ दंडासी तिष्ठत द्वारासी राहिले. आधीच हिंसक भयानक मस्त वरी होता तो रोगग्रस्त. तेने तो अत्यंत अस्वस्थ कौतुक समस्त पाहती. व्याघ्राची स्थिती बाबांचे कानी घातली समग्र दरवेशानी. बाबांची आधी संमती मिळवूनी आले परतून दाराशी. साखळ दंड दृढ कासिती तोडून न पळे आयसे करती. मग त्यास सांभाळून आणती साई प्रति समोर. पाहून साई तेजोराशी व्याघ्र येताच पायरीपाशी. नकळे काय दचकला मानसी अत्यादरेसी अधोमुख. पहा काय चमत्कार होता परस्पर नजरा नजर. व्याघ्र चढताच पायरीवर प्रेम परस्पर निरक्षी. लगेच पुच्छाचा गोंडा फुलविला त्रिवार धरित्री प्रहार केला. साई चरणी देह ठेविला विकळ पडला निचेष्ट. एकदाच भयंकर डरकला तत्काळ ठाईच पंचत्व पावला. जनसकळ विस्मयापन्न झाला व्याघ्र निमाला पाहुणी. एके परी दरवेशी खिन्न पुनश्च तेच दिसले प्रसन्न. की रोगग्रस्त आसन्न मरण प्राणी निर्वाण पावला. साधू संतांचे दृष्टी समोर प्राणोत्क्रमणी पुण्यथोर. कृमी कीटक वा व्याघ्र पाप समग्र तो तरला. काही मागील जन्माचा ऋणी फेडले ऋण झाला निर्गुणी. अनऋणी देह ठेवला साई चरणी अघटित करणी विधीची. ठेविता संतपदी डोई जया प्राणिया मरण येई. सवेच तो उद्धरोणी जाई हीच कमाई जन्माची. असल्या विण भाग्याचा थोर संताची या दृष्टी समोर. पडेल काय उगाच शरीर होईल उद्धार तयाचा. साधूची या दृष्टी सन्मुख ठेविता देह परमसुख. पिता विख होय पियुख मरणाचा हरिकना दुःख. दृष्टी पुढे संत चरण असता जया प्राणिया मरण. धन्य तो देह कृष्णार्पण पुनर्जनन नाही त्या. संताची या दृष्टी सन्मुख मरण नव्हे तो वैकुंठ सुख. जिंकिला तेने मृत्यूलोक न पुनर्भव शोकतया. संता देखता देह त्यागेती तया नाही पुनरावृत्ती. तीच सर्व पापांची निष्कृती उदारगती पावला. आनखाग्र संतावलोकन करता करता जे देहपतन. तया काय म्हणावे मरण निजे उद्धारण ते साचे. पाहुणी जाता पूर्वविधान कोणीतरी हा पुण्यवान. मिरवू जाता विद्याभिमान पावला अवमान हरिभक्त. तयाची या शापापासूनी पावलाही क्रूर योनी. उच्चापयोगे लागला चरणी अभिनव करणी भक्तांची. वाटे झाला त्या उश्शाप साई दर्शने जळले पाप. तुटले बंद सरले ताप झाला आपाप उद्धार. पूर्ण सौभाग्य असल्या विण कैसे संत दृष्टी पुढे मरण. त्रिताय त्रिपुटी त्रिगुण मर्दन होणे निर्गुण झाला. ऐसा पूर्व कर्मानुबंध सुटला क्रूर देह संबंध. तुटला लोह शृंखळा बंद ईश्वरी निर्बंध हा एक. साधू संतांच्या चरणावरती इतरत्र कोटे उदारगती. ती लागता या व्याघ्राप्रती प्रसन्न चित्ती दरवेशी. व्याघ्रतयांचे चरितार्थ साधन व्याघ्रतयांचे कुटुंब पोषण. तया व्याघ्रा येता मरण खिन्न वदन दरवेशी. दरवेशी महाराजास पुसती आता पुढे कैसी गती. कैसी द्यावी मुठ माती लावा सद्गती निज हस्ते. महाराज म्हणतीन करा खंत येथेची होता तयाचा अंत. तोही मोठा पुण्यवंत सौख्य अत्यंत पावला. त्या तक्क्याचे पलीकडे शंकराचे देऊळ जिकडे. तिकडे नेऊन त्याला पुरा तिकडे नंदी निकट द्यागती. पुरलिया तेथे तयाप्रती लादेल तोही सद्गती. ऋणनिर्मुक्त बंधमुक्ती तुमच्या हस्ती पावेल. गतजन्मीचा देणेदार फेडावया ऋण हा अवतार. तुमच्या बंधनी साचार तो आजवर राहिला. दरवेशी मग उचलून तयासी जाते झाले देवळापाशी. नंदीची या पश्चात प्रदेशी मग खाचेशी दाटीती. काहीतरी चमत्कार व्हायला व्याघ्र तत्काळ कैसा निमाला. प्रकार तुकाची असता घडला विसर पडला असता की. पर येथून 7वेच दिनी बाबांनी देह ठेवला धरणी. तेनेही आठवण वरचे वर्मणी उचंबळवणी येतसे. पुढील अध्याय यातून गोड बाबाही वर्णले निज गुरुचे कोड. पुरविली गोखलेबाईची होड अनुग्रह जोड देऊनी. हेमाड साईनाथासी शरण गुरु हस्ते कुपी उपराटे टांगून. कैसी बाबांनी कृपा संपादन केली ते श्रवण करावे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते
भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते दर्शन महिमा नाम एक त्रिशोत्तमाध्याय संपूर्ण. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री साईनाथार्पण नमस्तू. अशीच सद्गती बाबांनी मेघा आणि तात्यासाहेब नुलकर यांना देखील दिलेली आहे, की ज्यांची कलेवर ज्यांनी शिर्डीमध्येच आपले प्राण विसर्जित केले. आता या मेघाचा उल्लेख मागं आलेला आहे. तो पंजाबी ब्राह्मण होता खरा, आणि तो शिर्डीत आला. बाबांचं महती ऐकून कुठेतरी स्वप्नात दिसले त्याला बाबा, आणि तो आलेला आहे. मग तो जेव्हा गेला, मेघा जेव्हा गेला, तेव्हा तो आधी कृतकृत्य बाबांच्या दर्शनी म्हणजे झालाच होता. बाबामयच झाला होता तो. मग त्याला घेऊन गेले अंत्ययात्रेला. बाबा पण सोबत गेले स्मशानामध्ये. बाबांनी स्वतः त्याच्या शरीरावरती फुलं टाकली. बाबांच्या पण डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. म्हणजे कधी संत पण अशा भक्ताच्या प्रेमाच्या मायेमध्ये अडकतात बरं. बाबा स्मशानात गेले, फुलं वाहिली, प्रार्थना केली, आणखीन डोळ्यातून त्यांच्या देखील पाणी वाहू लागले. मन उदास झालं बाबांचं, आणि आपल्या हाताने ते व्रत बाबांनी आच्छा दिलं. करुणास्वर बाबांनी रडले, शोक केला, आणि मग माघारी फिरले. असा अनेक मानव, तो मेघा धन्य भाग्यवानच म्हटला पाहिजे ना. असा अनेक मानवांचा उद्धार बाबांनी केलेला आहे, की ते तिथंच त्यांच्या चरणी आले, तिथंच लीन झाले. आता ते माणसाचं झालं, पण जनावराला सुद्धा बाबांनी आपल्या पायी मुक्ती दिली. एकदा शिर्डीला चमत्कार झाला. मग त्यानंतर 7च दिवसात बाबांचं स्वतःचं निर्वाण झालं. पण एक बैलांचा गाडा आला, आणि त्या गाड्यामध्ये एक साखळ दंडाने बांधलेला वाघ होता. आता तो वाघ होता तो ॲक्च्युअली ह्या म्हणजे काय असतात ती लोक, दरवेशी, अस्वल, खरं दरवेशी अस्वल नाचवतात, पण ह्यात वाघ कसा काय माहीत नाही. तर त्यांचा तो उपजीविकेचं साधन होतं हो. गावोगावी त्या वाघाचे खेळ दाखवायचे, आणि त्याच्यावरती सगळ्या कुटुंबाची गुजराण करायचे. पण त्या वाघाला पण काहीतरी व्याधी झाली, आणि तो हे झाला होता. तो वाघ पण हे होता, म्हणजे दुःखी होता, शरीराला कष्ट होते. तो पण ओरडत होता मधून. आता काय सगळे उपाय थकले. आता तेव्हा काय डॉक्टर उपाय वगैरे नसतीलच एवढे जनावरांचे डॉक्टर. पण मग ह्यांनी शेवटी काय केलं, म्हणले आता या संताच्या चरणी आपण या बागाला घालूया. मग ते घेऊन आले. आधीच हिंस्त्र भयानक, त्यातून ती व्याधीग्रस्त, त्यामुळे तो अत्यंत असा अस्वस्थ होता, गुरगुरत होता. आणि मग त्या लोकांनी आधी बाबांना विचारलं, बाबा आम्ही वाघाला आणू काय दर्शनाला? बाबा म्हणले आणा. मग त्याला साखळदंडाने बांधला गच्च, बाबा तोडून पळायला नको, कुणाला धोका नको, आणि साईंच्या चरणी आणून तिथं उभा केला. मग साईंना बघितल्याबरोबर काय माहिती, वाघाने मान खाली घातल्या. म्हणजे एवढा तो खवळलेला होता आधीच वाघ, त्यातच तो व्याधीग्रस्त, तर तो एकदम शांत झाला. आणि त्याने असं बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आणि बाबा जिथं बसले होते त्या पायऱ्या चढल्या मशिदीच्या. आणखीन आपला पुच्छाचा गोंडा फुलवला, शेपूट फुलवलं, 3 वेळा जमिनीवरती तो प्रहार केला त्या शेपटीने, आणि एक भयंकर डरकाळी देऊन तिथेच त्यानं बाबांच्या चरणी आपला देह ठेवला. तत्काळ त्याचा प्राण तिथे गेला. मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आधी ते दरवेशी खिन्न झाले, की बाबा आमचं जीवितार्थ साधन होतं, आम्ही याला वाचवायला म्हणून बाबांच्या चरणी आणलं, आणि तो तर मेला. परत त्यांना वाटलं की जाऊ दे, एक तर रोगग्रस्त होता, मरणालाच टेकला होता, त्यापेक्षा बाबांच्या चरणी आल्यावरती निर्वाणाला पावला, त्याला पण चांगली गती मिळाली. अहो, साधू संतांच्या दृष्टीसमोर मरण येणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे. मग ते कृमी, कीटक, वाघ, काय कुणी असू दे, ते सगळे साधूच्या दृष्टीसमोर मरण पावले तर त्यांचं पूर्वपुण्य तेवढं असल्याशिवाय ती लोक काही अशी साधूच्या दरवाजामध्ये येऊन मरण पावत नाहीत. म्हणजे तेव्हा मरण म्हणजे काय, त्याचं दुःख वाटतच नाही संतांच्या समोर. ते अमृत पिल्यासारखंच माणसाला वाटतं. ते मरण नाही तर ते वैकुंठाचं सुख आहे, ज्यानं एक मृत्यू आपण जिंकलेला आहे असंच वाटतं. मग हा कोणतरी पुण्यवानच होता, काहीतरी पाप घडला असेल त्याचं आहारी, म्हणून तो वाघाच्या क्रूर योनीमध्ये गेला, आणि परत त्याला उशाप मिळाला म्हणून तो या साधूच्या चरणी आला. इथं त्याचं साईच्या दर्शनानं सगळं पाप जळून गेलं, सगळे बंध तुटले. आणि हा त्रिताप, त्रिपुटी, त्रिगुण. आता त्रिताप म्हणजे मगाशी बघितलं आपण, आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक आहे त्रिताप. त्रिगुण म्हणजे काय, आपले त्रिगुण आहेत ते सत्व, रज आणि तम, हे 3 गुण आहेत. सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी हे त्रिगुण आहेत. ते सगळं नष्ट होऊन तो बाबांच्या चरणी विनीत झाला, आणि तिथे त्याचं देहक्रमण झालेलं आहे. मग कसं झालं, ह्या लोकांना वाटलं आता आम्ही काय करायचं बाबा, आमच्या चरित्राचं साधन होतं.
बाबा म्हणले, अरे तुम्ही खिन्न होऊ नका, ह्याचं मरण इथेच होतं, हा गेल्या जन्मात तुमचं काही देणं लागत होता म्हणून एवढा वाघासारखा प्राणी तुमच्या बंधनात सापडला आणि तो राहिला. इतकी वर्ष त्यानं तुझं ते ऋण आहे ते फेडलं, तुमचं कुटुंबाचं चरितार्थ झाला. आता पलीकडं जा, ह्या टेकडीच्या शंकराचं देऊळ आहे, तिथे नंदी आहे, त्या नंदीच्या जवळ तुम्ही त्या वाघाला पण तुम्ही अंतगती द्या, तिथं त्याला तुम्ही पुरा थोडक्यात. मग ते घेऊन गेले आणि नंदीच्या पाठीमागच्या साईडला त्या वाघाला त्याने पुरलेलं आहे. आणि तिचा अध्याय आपला संपला आहे की बाबांचं दर्शन किती महत्त्वाचं आहे. बरं, ही गोष्ट अशी त्वरित लक्षात का राहावी, इरवी काय ठीक आहे, असे बाबांनी कितीतरी चमत्कार केले. पण त्यानंतर 7व्या दिवशी बाबांनी देह स्वतःचा ठेवला आहे. मग त्याच्यातून तोपर्यंत बाबा किती म्हणजे लोकांना मुक्ती देत राहिले. इथे हा साई दर्शन नावाचा अध्याय समाप्त झालेला आहे. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.